ती बातमी आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज दुसऱ्यांदा ईडीचा समन्स बजावलाय। दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्यासाठी ईडीनं समन्स पाठवलंय। केजरीवालांची विपश्यना सुरू आहे। चौकशीला हजर राहणार का याकडे आता सर्वांचंच लक्ष वेधून घेतलेलं आहे, लक्ष लागलेलं आहे। याचबाबत अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून। शिवाजी, अरविंद केजरीवाल यांना आता दुसऱ्यांदा ईडीनं समन्स बजावलाय, काय अधिक? गार्गी कथित दारू घोटाळ्याचं हे सगळं प्रकरण आहे। यामध्ये केजरीवाल मधील काही सरकारमधील काही मंत्री सध्या कारागृहात आहेत। या अगोदर 16 एप्रिलला अरविंद केजरीवाल यांची 9 तास चौकशी केली होती। त्यानंतर पुन्हा एकदा त्यांना 2 नोव्हेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याच्या संदर्भात ईडीने समन बजावलं होतं। मात्र 5 राज्यांच्या निवडणुकांमध्ये ते व्यस्त असल्याने या चौकशीला ते येऊ शकले नव्हते। पुन्हा आता आपण जर पाहिलं तर 18 डिसेंबरला त्यांना ईडीने नोटीस बजावली। त्याच दरम्यान इंडिया आघाडीची बैठकही सुरू होती। त्यावेळेस राजकारण चांगलं तापलं होतं। मात्र 21 डिसेंबरला जेव्हा त्यांना बोलवण्यात आलं त्याच वेळेस ते विपश्यनेला गेलेले असल्याचं पाहायला मिळतंय आणि विपश्यनेला असल्यामुळे ते आज उपस्थित राहणार नाही। यावरून आता राजकारण सुरू झालेलं आहे। केजरीवाल कुठेतरी चौकशीपासून पळ काढतायत असा विरोधकांचा सत्ताधारी भाजपचा आरोप पाहायला मिळतोय। तर आम आदमी पक्षाने ते आता विपश्यनेला गेले असल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यांना चुकीच्या पद्धतीने एका प्रकरणामध्ये गोवण्यात येते असा आम आदमी पक्षाचा दावा आहे। बरं, अधिक अपडेट शिवाजी तुमच्याकडनं घेत राहू। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।